नमस्कार बालदोस्तांनो, आज 4 फेब्रुवारी 2024 ला मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा झालेली आहे। आता आपण इयत्ता 5वीचा मराठी आणि सेमी माध्यमाचा भाषा या विषयाचा पेपर बघणार आहोत। चला तर मग आपण लगेच त्याची संभाव्य उत्तर सूची बघणार आहोत। ते प्रश्न काय होते आणि त्याची उत्तरं काय होतील। विभाग पहिला मराठी, एकूण 25 प्रश्न आहेत आणि प्रत्येकी 2 गुण म्हणजे 50 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे। आपल्याला सूचना दिलेली आहे 1 आणि 2 प्रश्नांसाठी। आपल्याला कविता दिली आणि कवितेवरचे 2 प्रश्न आहेत। तर कविता न वाचता आपण आधी प्रश्न वाचूयात। तर प्रश्न असा दिलाय, प्रश्न पहिला, वरील कवितेत एकूण किती व्यावसायिकांचा उल्लेख आलेला आहे। आता इथे व्यावसायिक विचारलेले आहेत, म्हणजेच कोणी होऊन सैनिक म्हणून बघा, पहिलं एक, नंतर डॉक्टर 2, नंतर वकील 3, शेतकरी 4 आणि शिक्षक 5। एकूण व्यावसायिक म्हणजेच आलेली संख्या किती आहेत? 5, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर होतं। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 2 नंबरचा। तर त्यासाठी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, वरील कवितेसंबंधी अयोग्य जोडी असलेला पर्याय शोधा आहे। डॉक्टर सुदृढ निरोगी आरोग्यासाठी जनजागृती करतो। त्यानंतर हे बघा, इथे जनजागृती, डॉक्टर आहे आणि जनजागृती करतो। त्यानंतर आहे वकील, न्यायासाठी लढून सत्याचा विजय मिळवू, वकिलाचं कामच आहे ते। शेतकरी जनतेसाठी कष्ट करून धान्य पिकवतो, हेही जोडी बरोबर आहे। आपल्याला अयोग्य जोडी विचारली म्हणजे राहिला पर्याय काय? पर्याय क्रमांक 4। कारण सैनिक काय करतो तर देशाचे रक्षण करतो आणि भूमातेच्या साठी तो प्राणही देतो। पण इथे दिले ज्ञान देऊन चांगला नागरिक घडवणे, हे तर शिक्षकाचं काम आहे। म्हणून चुकीचा किंवा अयोग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतरचा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नात वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांची योग्य जोडी निवडायची आहे। भान हरपणे, तल्लीन होणे, तोंडात बोटे घालणे, निंदा करणे। तोंडात बोटे घालणे म्हणजे आश्चर्यचकित होणे, म्हणजे ही चुकीची जोडी आहे, ही बरोबर जोडी आली। आभाळ कोसळणे म्हणजे संकट, मोठे संकट कोसळणे, ही जोडी बरोबर आहे। फितूर होणे, शाबासकी देणे, फितूर होणे म्हणजे दुसऱ्याला जाऊन मिळणे, म्हणून ही पण जोडी चुकीची आहे। आपल्याला योग्य जोडी विचारली आहे म्हणून अ आणि क ही योग्य जोडी आहे। तर त्याचा आहे पर्याय क्रमांक अ आणि क, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर चौथा प्रश्न आहे, खाली दिलेल्या नामांपैकी नपुसक लिंगी नाम आपल्याला नपुसक लिंगी करायचं आहे। रस्ते हे अनेक वचन आहे, अनेक वचनाचं एक वचन करून आपण त्याला लिंग ठरवायचं आहे। तर रस्त्याचं एक वचन रस्ता होतं आणि त्याचे आपण म्हणतो तो रस्ता, म्हणजे हे पुल्लिंग आलं। हे ती शाळा म्हणजे ही स्त्रीलिंग आलं, हा शब्द स्त्रीलिंग आला। डोंगर तो डोंगर असतो म्हणजे हा पुन्हा पुल्लिंग शब्द आला। आपल्याला काय पाहिजे? नपुसक लिंगी, ते इंद्रधनुष्य, म्हणून योग्य उत्तर आपल्याला काय मिळालं? पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर होतं। मित्रांनो, 18 फेब्रुवारीला आपली 5वी स्कॉलरशिपची परीक्षा होणार आहे। तर त्या अनुषंगाने आपल्याला ह्या प्रश्नपत्रिकेचा उपयोग होणार आहे। तरी जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला जर आवडला तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जास्तीत जास्त शेअर करा। चला तर आपण पुढील प्रश्न बघूया। 5 नंबरचा प्रश्न आहे, खालील पैकी चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य आपल्याला ओळखायचं। चुकीचं, आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे, पूर्णविराम हे वाक्य बरोबर आहे, म्हणजे हे वाक्य आपल्याला उत्तर येणार नाही। चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक लोक तुकडोजी महाराजांना देवबाबा म्हणतात, इथे पूर्णविराम पाहिजे होतं पण इथे चुकीचं आलेलं आहे, म्हणून आपल्याला चुकीचंच विरामचिन्ह पाहिजे आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर होईल। बापरे म्हणजे उद्गारवाचक चिन्ह बरोबर आहे। आई कुठे जायची तयारी चालली आहे, प्रश्नार्थक वाक्य म्हणून प्रश्नचिन्ह हेही बरोबर आहे, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतरचा पुढचा प्रश्नाची सूचना आहे 6 आणि 7 साठी। आपल्याला उतारा दिलेला आहे। तर यामध्ये पहिला जो प्रश्न आहे 6 नंबरचा, वरील उतार्यासंबंधी खालीलपैकी एकूण किती विधाने चुकीची आहेत? विधाने चुकीचे दिलेली आहेत। कोठेही आग लागली तर एक लाल रंगाची गाडी जोरात
घंटा वाजवत आगीच्या ठिकाणी जाते त्यातील कर्मचारी म्हणजे आपल्याला ही अग्निशामक दलावर हा उतार आहे। तर अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांचा हालचाली खूप मंद आणि कामात व्यत्यय आणणारे असतात। खरं तर त्यांच्या हालचाली काय असतात, खूप वेगवान असतात आणि शिस्तबद्ध असतात। म्हणजे इथेच दिलेलं आहे वेगवान आणि शिस्तबद्ध, म्हणजे आपल्याला एकूण चुकीचं विधान दिलंय, म्हणजे हे एक विधान आपल्याला चुकीचं मिळालेलं आहे। त्यानंतर अग्निशमन दलास पाचारण करण्यासाठी 101 या करमुक्त दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा। इथे पहा हा दूरध्वनी क्रमांक, म्हणजे हे काही उत्तर आपल्याला येणार नाही। त्यानंतर अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांशी आपण अरेरावीच्या पद्धतीने वागावे। आता आपण त्यांच्याशी अरेरावीच्या पद्धतीने वागायचं नसतं, आपण त्यांना काय केले पाहिजे, सहकार्य केले पाहिजेत, अरेरावीच्या पद्धतीने न बोलता। म्हणून हे एक वाक्य चुकीचं आहे, म्हणजे अ आणि क हे दोन वाक्य काय आहेत, विधाने चुकीचे आहेत। म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर मिळालेलं आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया। 7 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते काम अग्निशमन दल करत नाही? आग लागल्यानंतर आग विझवणे त्यांचं कामच आहे, घर पाडणे, झाड पडणे आणि अशा आपत्कालीन परिस्थितीत त्यांना बाहेर काढणे। इथेच दिलंय बघा, आग लागणे, घर पाडणे, झाड पाडणे, मोठा अपघात होणे या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढणे, म्हणजे दुसरा पर्यायही बरोबर आहे। त्यानंतर अपघातात सापडलेल्या जखमींना घरे बांधून देणे हे काम अग्निशामक दलाचे नसते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे काय आहे की अग्निशमन दल करत नाही। त्यानंतर चौथा पर्याय आहे, आपत्कालीन घटना घडलेल्या ठिकाणी त्यांना तात्काळ पोहोचायचं असतं, म्हणजे हेही बरोबर आहे। म्हणजे योग्य उत्तर काय मिळाले आपल्याला, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर मिळालं। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया। मित्रांनो, तुमच्या प्रश्नपत्रिकेवरून या उत्तरांची टॅली करून तुम्ही किती गुण मिळाले हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। त्यानंतर 8वा प्रश्न आहे, सोबतच्या चौकटीत अक्षरे जुळवून तयार होणारी म्हण उजवीकडून 8वे अक्षर, म्हणजे आधी आपल्याला ती म्हण तयार करायची आहे आणि त्यानंतर त्याचं उजवीकडून 8वं अक्षर करायचं आहे। तर आता यामध्ये म्हण आहे, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, आणि आपल्याला उजवीकडून म्हणजे इकडून आपल्याला कितवं अक्षर मोजायचं, 8वं। 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे 8वं अक्षर आहे। तर तो अक्षराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, रा हे 8व्या स्थानावर आहे, म्हणून योग्य उत्तर आहे 1 नंबरचं। त्यानंतरचा 9वा प्रश्न दिलेला आहे, खालील पर्यायातून नदी या शब्दाचे सर्व समानार्थी शब्द असलेले पर्याय शोधायचे आहेत। रजनी म्हणजे रात्र होते, जीवनदायिनी म्हणजेच नदी होते आणि यामिनी म्हणजे रात्र होते, म्हणजे हा पर्याय आपल्याला येणार नाही। सरिता, एकता, गोमाता, सविता, सविता म्हणजे सूर्य, सरिता म्हणजे नदी, एकता म्हणजे एकी आणि गोमाता म्हणजे गाय, म्हणजे हा पर्याय पण आपल्याला येणार नाही। सविता, अन्वी, ममता, दुहिता, सविता म्हणजेच काय तर सूर्य होतो, अन्वी म्हणजे धरती होतो, ममता म्हणजे माया होते, दुहिता म्हणजे लेख होते, म्हणजे हा पर्याय पण नाही। उरला प्रश्न काय, पर्याय काय तर पर्याय क्रमांक 4, जीवनदायिनी, तटिनी आणि सरिता हे पर्याय म्हणजेच काय होतं, नदीचे समानार्थी शब्द आहेत, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर 10 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वाक्यात मराठी शब्दात वापरला जाणारा एकही इंग्रजी शब्द वापरलेला नाही? सेनापती बापट हे थोर समाजसेवक होते, याच्यामध्ये एकही इंग्रजी शब्द वापरलेला नाहीये। पण इथे कविता राऊतला इथे एक्सप्रेस हा शब्द इंग्रजीतून आलाय, तुम्ही रेल्वेने हा शब्द इंग्रजीतून आलेला आहे। त्यानंतर सकाळी लवकर ऑफिस हा शब्द इंग्रजी आलाय, म्हणजे योग्य पर्याय आपल्याला काय मिळालाय, पर्याय क्रमांक 1, म्हणजे 10व्याचं उत्तर होतं 1। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणती बातमी आरोग्याशी संबंधित आहे? आरोग्याशी संबंधित असणारी अभिमानास्पद आज चंद्रयान हे तर सायन्सचे आहे, म्हणजे हा विज्ञानाशी संबंधित आहे। विश्वचषक सामन्यात हा खेळाशी संबंधित आहे, म्हणजे हाही पर्याय येणार नाही। मधुमेह दिनानिमित्त मधुमेह तपासणी शिबिर हे आरोग्याशी संबंधित आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर होतं। त्यानंतर आपल्याला 12 आणि 13 साठी सूचना दिलेली आहे, संवाद दिलेला आहे। तर या संवादामध्ये काही प्रश्न दिले, म्हणजे जेवढे आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत 2 प्रश्न, तर ते बघा। 12 नंबरचा प्रश्न संवादावरील, वरील संवाद किती जणांत आणि कोठे झाला आहे? तर आता किती जणांमध्ये झालाय बघा, इथे वेदांत आहे, बाबा, नंतर इथे पिंकी म्हणजेच ताई,
त्यानंतर आई उत्सुकतेने आईने विचारले. त्यानंतर आहे आजोबा. म्हणजे किती आले बघा, 1 2 3 4 आणि 5 व्यक्ती. आणि हा संवाद कुठे झालाय तर घरामध्ये झालाय, म्हणून त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर याच संवादावरील 13वा प्रश्न आहे, वरील संवाद अनुक्रमे कोणत्या वेळी व किती तारखेला घडला. आता हा जो संवाद झालेला आहे तो पुढच्या आठवड्यात याच दिवशी स्वातंत्र्य दिन आहे. याच दिवशी स्वातंत्र्य दिन कधी असतो तर 15 ऑगस्टला असतो. म्हणजे आजची तारीख किती असणार आहे, 15 वजा 7 केले तर 8 तारीख होते, 8 ऑगस्ट. म्हणजेच आणि हा आपल्याला पहिलंच वाक्य दिलेलं आहे की दिवे लागणीला म्हणजे संध्याकाळची वेळ असते. तिन्ही सांजेच्या वेळी 8 ऑगस्ट. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अगदी योग्य उत्तर होतं. त्यानंतर 14 नंबरचा प्रश्न पहा. खालील प्रश्नात योग्य उत्तराचा पर्याय शोधा. कळीचा नारद म्हणजेच काय तर भांडणे लावून देणारा. तसंच जमदग्नीचा अवताराचा संबंध, म्हणजे जमदग्नीचा अवतार कुणाला म्हणतात की अतिशय रागीट व्यक्तीला, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अगदी योग्य उत्तर होतं. मित्रांनो, गणिताची प्रश्नपत्रिका त्याचबरोबर इंग्रजी आणि बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिकांची जर तुम्हाला स्पष्टीकरण हवे असतील, उत्तरसूची हवी असेल तर नक्कीच चॅनल सोबत राहा. जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे ते व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच तुम्हाला बघता येईल. पुढचा प्रश्न बघूया. 15 नंबरचा प्रश्न आहे, खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य क्रियापद शोधून वाक्य पूर्ण करा. 1000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्ण पदक अवघ्या सेकंदाने हुकले म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर 16वा प्रश्न आहे, खालीलपैकी एक वचन आणि अनेक वचनांची अयोग्य जोडी आपल्याला निवडायची. अयोग्य जोडी. दातच होतं, हरिण हरणे होतं, खेळणी होतं, वासरू वासरे होतं. म्हणजे हे 3 बरोबर आहेत आणि आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीची जोडी निवडायची होती. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं चुकीचं उत्तर आहे, म्हणजेच आपल्याला मिळणारं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 17 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वाक्यात एकही अशुद्ध शब्द आलेला नाही. एकही अशुद्ध नाही. आता पहिला पर्याय आहे मानसाने, इथे न नळाचा पाहिजे होता, म्हणजे हे अशुद्ध आहे, म्हणजे हा पर्याय तर आपल्याला येणार नाही. राष्ट्रपतींचे भाष्य षटकोनाचा पाहिजे होता, इथे आहे, म्हणजे हे पण अशुद्ध आलं. आपल्याला अशुद्ध शब्द नाही म्हणजे शुद्ध शब्द पाहिजे. त्यानंतर अस्वलाच्या पायाचा ठसा माणसांच्या पायाच्या ठशासारखा दिसतो, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे अगदी योग्य आहे की तिच्यात एकही अशुद्ध शब्द नाही. चौथ्या वाक्यामध्ये तुकडोजी महाराजांची स्वच्छता, चला छ पाहिजे होता, म्हणजेच हे पण चुकीचं आहे. इथे मुक्तीचा मू पहिला पाहिजे होता, हेही चुकीचं आहे. संरक्षण न नळाचा दिलेला न बाणाचा पाहिजे होता. तर याप्रमाणे इतक्या चुका आहेत, म्हणजे हा पण मिळणार नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 18वा प्रश्न बघा. 18वा प्रश्न आहे, सोबत आपल्याला एक जाहिरात दिली आहे आणि योग्य पर्याय शोधा दिलेला आहे. 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत मोफत पुस्तकांचे वाटप. आपल्याला इथे सवलत दिली आहे, म्हणजे सवलत दिनांक दिली आहे, मोफत नाही, म्हणजे हे तर कट झालं. ओवी पुस्तकालय या दुकानाच्या उद्घाटनानिमित्त 20% सवलत. आता हिच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे उद्घाटन नाहीये तर वर्धापन दिन आहे, म्हणजेच 1 वर्ष वाढदिवस असतो तसंच वर्धापन दिन, म्हणजे उद्घाटन नाहीये, म्हणजे हा पण पर्याय कट झाला. अमरावती शहरातील हे दुकान बुधवारी बंद असते. इथे आपल्याला पत्त्यामध्ये अमरावती दिलेला आहे आणि इथे खाली दिलंय बुधवारी बंद असते, म्हणजे योग्य पर्याय आपल्याला काय मिळालाय पर्याय क्रमांक 3. ओवी पुस्तकालय 24 तास खुले असते. इथे आपल्याला वेळ दिलाय 10 ते 8, म्हणजे 24 तासाचं नाही, म्हणजे हाही पर्याय गेला, म्हणजे योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. 19 नंबरचा प्रश्न आहे, खालील पर्यायातील एकूण किती जोड्या चुकीच्या आहेत. फळांचा राजा आंबा बरोबर आहे. आंबट आवळा, आवळ्याची चव तुरट असते, म्हणजे हा एक आपल्याला
ऑप्शन मिळालाय. राष्ट्रीय प्राणी सिंह नाही तर वाघ असतो. इथे वाघ पाहिजे होतं, तिथे सिंह म्हणजे हे मिळालं. गरुडा पक्ष्यांचा राजा गरुड बरोबर आहे. कडू साखर, साखर कडू नसते तर गोड असते. आणि बाकीचं राष्ट्रगीत वंदे मातरम बरोबर आहे. राष्ट्रीय पक्षी मोर बरोबर आहे. म्हणजे किती चुकीच्या जोड्या मिळालेल्या आहेत? 1, 2, 3. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर 20वा प्रश्न बघा. खालील पर्यायात दिलेले शब्द शब्दकोशातून वर्णानुक्रम लावायचा आहे. मग आता इथे बघा थ थडग्याचा पाहिजे, पण इथे धबधब्याचा आलाय म्हणून हा येणार नाही. थ नंतर द येत नाही, आधी थ द ध येतो म्हणून हा पण नाही. थ द ध म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं वर्णानुक्रम आहे. अगदी योग्य उत्तर होतं. त्यानंतर 21 नंबरचा प्रश्न पहा. खालील रिकाम्या जागी आपल्याला शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडायचा आहे. पक्ष्यांचा एक, पक्ष्यांचा काय असतो तर पक्ष्यांचा थवा असतो. थवा त्या करवंदीची काय असते तर जाळी असते. म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळालं? थवा आणि जाळी. हा पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक 3 वर आहे. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, आपण ऑनलाईन क्लासेस मंथनचे लक्षवेध गुरुकुल आणि आपण मित्रांनो आपण झूम ॲपवर डेली रोज अगदी सोमवार ते शनिवार ऑनलाईन क्लासेस घेत असतो. स्कॉलरशिप, नवोदय, मंथन, त्याचबरोबर अभिरूपचे, त्यानंतर लक्षवेधचे, BDSचे. तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल पुढील वर्षासाठी क्लास लावण्यासाठी तर नक्कीच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. चला आपण पुढील प्रश्न बघूया. 22 नंबरचा. क, न, का, र, ला या अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द निवडायचा आहे. आणि कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास पाणी या शब्दाचा अर्थ होतो. तर आता पाणीचा अर्थ, आधी हा शब्द आहे तर त्याचा आपल्याला काय करायचं आहे? अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. तर ते आहे नकलाकार. नकलाकार हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला. आणि पाणी नी पहिला आहे म्हणून याचा समानार्थी शब्द होतो कर, म्हणजेच हात, हस्त याप्रमाणे. पाणी म्हणजे कर. तर कर कुठे होतो? क आणि र, दुसरा आणि 5वा शब्द. म्हणजेच आपल्याला पर्याय क्रमांक मिळाला आहे 3. म्हणजे दुसरा व 5 क्रमांकाचे अक्षर घेतले क र तर हात म्हणजेच पाणी हा समानार्थी शब्द मिळतो. त्यानंतर 23 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर ही स्पष्टीकरण आवडली असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला कंजूशी करू नका. त्याचबरोबर मराठी या विषयामध्ये 25 प्रश्नांपैकी म्हणजे 50 गुणांपैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चला तर आपण 24 नंबरचा प्रश्न बघूया. 23 नंबरचा प्रश्न राहिलाय. 23 नंबरचा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीत अक्षरांपासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द बनवायचा आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. तर यापासून आपल्याला शब्द मिळतो अतिवृष्टी. हा शब्द मिळालाय आणि त्याच्या विरुद्ध येतो अनावृष्टी. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर 24 नंबरचा प्रश्न आहे. खाली दिलेल्या वाक्यातील चुकीचा भाग असलेला पर्याय ओळखा. तर आपल्याला दिलंय मुंगी कोळी हा समाजप्रिय घटक वसाहत करून राहतो. तर मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे चुकीचं कुठलं आहे? कोळी हे चुकीचं आहे. म्हणजे ब हा पर्याय चुकीचा आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आपला मराठी भाषा या विषयातला पेपर 1 मधला शेवटचा प्रश्न 25वा आहे की जोड शब्द नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ताटवाटी जोड शब्द आहे. सल्ला मसलत बरोबर आहे. लुळा पांगळा पण जोड शब्द होतो. तर जोड शब्द नसलेला आहे सागर माथा. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, पुढील विभाग आपला गणिताचा आहे. 50 प्रश्न आहेत, 100 गुण आहेत. तर ह्या संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण जर तुम्हाला हवी असतील तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि चॅनल सोबत राहा, कुठेही जाऊ नका. ह्याच प्रश्नपत्रिकेचा तुम्हाला 18 फेब्रुवारीला स्कॉलरशिपला होणाऱ्या पेपरसाठी एक रंगीत तालीम किंवा सराव पेपर म्हणून तुम्ही याच्याकडे बघितलं तर नक्कीच त्या पेपरमध्ये तुम्हाला फायदा होईल. तर नक्कीच आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. चला तर आपण इथेच थांबूयात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गणित या विषयाच्या
उत्तर सूचीसाठी